शेख मॅन फ्रॉम लोणी गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळणार आहेत. प्रत्येक धाव किती महत्त्वाची असते क्रिकेटच्या मैदानामध्ये ते तुम्ही मागच्या सामन्यामध्ये पाहिलं असेल. क्रिकेटच्या मैदानावर एक धाव किती महत्त्वाची असते हे मागच्या सामन्यामध्ये तुम्हाला बघायला मिळालं. जाऊयात आपण मॅचच्या दिशेने. दादाबाई शेख सज्ज होत आहेत, तर समोर जर पाहिलं तर योगेश कानवडे स्ट्रायकिंग एंडवर आपल्याला बघायला मिळत आहेत. 5 ओव्हरची मॅच. सामन्याला होते सुरुवात. पहिला बॉल, पहिला चेंडू, चांगला फटका, चांगला ड्राईव्ह करत असताना आपल्याला इथे नक्कीच बघायला मिळेल. बॉल जाईल सीमारेषा पार, चौकार. पाहुणी मोका हा मारला चौका. हॉटेल साई पंचवटी व्हेज फॅमिली रेस्टॉरंटच्या डायरेक्टर मान्य वर्षाताई शेळके पाटील यांचा सनसनीत चौका. तुम्ही जर पाहिलं मित्रांनो, पहिल्या चेंडूवर योगेश कानवडे मात्र या ठिकाणी चौकार खेळताना पाहायला मिळाले. 4 धावा मिळत आहेत. धावसंख्येला सुरुवात झाली या चौकाराने. योगेश कानवडेनं वैयक्तिक खातं उघडलंय. दादाबाई शेख सज्ज होत आहेत गोलंदाजी करण्यासाठी. पहिलं षटक हाताळतायत. परत एकदा आपण पाहू शकता लॉंग ऑफकडे हा चेंडू खेळला जातोय. गौरव नेक आहेत. मागच्या सामन्यामध्ये गौरव नेकचं क्षेत्ररक्षण आपण सर्वांनी पाहिलंय. 1 धाव इथे पूर्ण होत असताना धावसंख्या 1 ने पुढे जाते. 5 धावा झाल्यात. सुहास खुळे आता स्ट्रायकिंग एंडवरती येणार आहेत. संगमनेर तालुक्यातील मिस्टर 360 बॅटिंग करण्यासाठी ओळखले जाणारे सुहास खुळे त्या मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग एंडवरती आहेत. या मेरिटवर बॅटिंग करतात. संपूर्ण मैदानावर स्ट्रोक खेळण्याची त्यांच्याकडे ताकद आहे, क्षमता आहे. आणि आज या महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये सुहास खुळे काय कामगिरी करतायत ते आपल्याला पाहायचं आहे. यावेळेला पहा, हा चेंडू स्वीप करत असताना पाहायला मिळतोय क्षेत्ररक्षक आहेत डीपमध्ये किरण खोबरे. 1 धाव पूर्ण होते. धावसंख्या 1 ने वाढणाऱ्या धावफलकावरती जर पाहिलं तर 6 धावा झाल्यात. पहिलं षटक मार्गस्थ आहे मैदानामध्ये. मित्रांनो, आयुष 11 राहता या संघानं या स्पर्धेमध्ये फार स्ट्रगल केलेलं आहे. फार चढ उतार या स्पर्धेमध्ये जर कोणी पाहिले असतील तर आयुष 11 राहताने पाहिलेले आहेत. कॉलबॅकमध्ये गेले, कॉलबॅकमधून सुपर हिटला आले. 8वा सामना खेळतायत आयुष 11 राहता या स्पर्धेमध्ये. 8वी मॅच खेळतायत. 6 धावा झाल्यात. पहिलं षटक मार्गस्थ आहे मैदानामध्ये. तर दुसऱ्या बाजूला योगेशला तुम्ही पाहताय. यावेळेला उडवण्याचा प्रयत्न राहिलाय. लॉंग ऑन रिझन मध्ये हा फटका खेळला जाईल आणि चेंडू जर तुम्ही पाहिलं तर 1 टप्पा घेत जातोय सीमारेषा पार. अजून 1 चौकार. पाहुणी मोका हा मारला चौका. हॉटेल साई पंचवटी व्हेज फॅमिली रेस्टॉरंटच्या डायरेक्टर मान्य वर्षाताई शेळके पाटील यांचा सनसनीत चौका. आज क्वालिफायर मध्ये जाणारा एसजे टायगरचा संघ या स्पर्धेमध्ये एकही पराभव त्या संघाने पाहिला नाही. त्या संघाने लागोपाठचे 4 सामने जिंकत तो संघ क्वालिफायर मध्ये जाऊन दाखल झाला. म्हणजे हा फरक आहे. लीग पद्धतीमध्ये ज्यावेळेला तुम्ही खेळता, लीग फॉर्मॅटमध्ये ज्यावेळेला तुम्ही खेळता, एक संघ 4 सामने खेळून क्वालिफायर मध्ये जाऊन दाखल होतो, तर एक संघ 8वा सामना खेळतोय आणि तोही सामना जिंकल्यानंतर ते इलिमिनेटरला जाणार आहेत. म्हणजे अजून हे प्रश्नचिन्ह आहे. भरपूर स्ट्रगल, भरपूर चढ उतार आयुष 11 राहता संघ या स्पर्धेमध्ये पाहताना पाहायला मिळाला. लॉंग ऑन कडे खेळण्याचा प्रयत्न राहिला. मिड ऑनला चेंडू अडवला जातो आणि त्या दरम्यान तुम्ही बघू शकता धाव मात्र कुठल्याही प्रकारची मिळणार नाही. दानिश कतीब सारखा एक उंचपुरा खेळाडू तिथे आहे. चेंडूला अडवतोय. डॉट बॉल येत असताना आणि पहिलं षटक तुम्ही पाहता मित्रांनो मैदानावरती होतोय समाप्त. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिलं षटक संपल्यानंतर डबल फिगर मध्ये धावसंख्या जाते 10. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. हिरा मोती फॅमिली पान पार्लरचे डायरेक्टर मान्य ऋषिकेश शेठ सुपारे यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. पहिलं षटक संपलेलं आहे. पहिल्या षटकाचा खेळ झाल्यानंतर 10 धावा झालेल्या आहेत. ओव्हर नंबर 2 ला होतीये सुरुवात आणि दुसरं षटक टाकण्यासाठी तुम्ही बघू शकता मैदानामध्ये नगर जिल्ह्याला टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून मिळालेलं एक अनमोल रत्न, त्याचं नाव आहे अमोल, मैदानावरती दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. अमोल डुबे. यावेळेला हवेत चेंडू, फटका मिस टाइम. अल्ताफ चेंडूवरती पोहोचले जात आहेत. पकडला जाईल झेल. सुहास खुळे यांच्या खेळीचा होतोय अंत. सुहास खुळे बाद.
गाण्यावर मला नाचायचंय, लावा ते गाणं. क्रिकेट म्हणजे चुकला तो हुकला. स्टार मोटर्स राऊरीचे मालक मान्य असलमभाई पठाण व मान्य मजहर भाई शेख यांची बळीची टाळी टाळी. काय महती वर्णावी देदीप्यमान अशा नेतृत्वाची. वेळ साधूया या दिलदार व्यक्तिमत्वाला मानवंदना देण्याची. तयारी झाली महाराणा प्रतिष्ठान येवले अखाडा व भारत शेठ बुजाडी मित्र मंडळाच्या शिस्तबद्ध नियोजनाची. थाटली भव्य स्पर्धा मान्य आमदार प्राजक्त दादा तनपुरे साहेबांच्या भव्य दिव्य महाराणा प्रीमियर लीगची. महाराणा प्रतिष्ठान येवले अखाडा तसेच भारत शेठ बुजाडी मित्र मंडळ आयोजित भव्य टेनिस बॉल क्रिकेटचा महासंग्राम महाराणा प्रीमियर लीग आमदार चषक 2000. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत नवनाथ हडवळे. चेंडू हवेत आहे आणि क्षेत्ररक्षक किरण खोबरे पकडतायत शेल आणि पहा सेलिब्रेशन वरून कळतंय की नवनाथची विकेट किती महत्वाची आहे. नवनाथ बाद. गाण्यावर मला नाचायचंय, लावा ते गाणं. क्रिकेट म्हणजे चुकला तो हुकला. स्टार मोटर्स राऊरीचे मालक मान्य असलमभाई पठाण व मान्य मजहर भाई शेख यांची बळीची टाळी टाळी. दोन चेंडूवर 2 विकेट मिळवत आहेत अमोल डुबे. सुहास खुळे पहिल्या चेंडूवरती बाद झाले. दुसऱ्या चेंडूवर तुम्ही जर पाहिलं तर नवनाथ हडवळे बाद झाले. आणि आता नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत मुक्काम पोस्ट बोटा तालुका संगमनेर शेखर शेळके मैदानावरती दाखल होत असताना आपल्याला बघायला मिळत आहेत. याही खेळाडूंना टेनिस क्रिकेट विश्वामध्ये यशाची शिखरे गाठली आहेत. तो शेखर आलाय मैदानाच्या आतमध्ये. तर दुसऱ्या बाजूला अमोल डुबेला तुम्ही पाहताय नगरचं अनमोल रत्न मैदानावरती आहे. हॅट्रिक बॉल अमोल डुबे इथे हाताळत असताना आपल्याला बघायला मिळणार आहेत. शेखर शेळके स्ट्रायकिंग एंडवर तुम्हाला पाहायला मिळतोय. पाहुयात हॅट्रिक पूर्ण होते का तेही आपल्या सर्वांना बघायचं आहे. त्याची प्रतीक्षा आपल्या सर्वांना आहे. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केले जात आहेत. वेळ सुद्धा वाचवावी लागेल कारण आयुष 11 राहता या संघाला यानंतर करायची आहे बॅटिंग. हॅट्रिक बॉल हवेत चेंडू असणार आहे आणि थोडासा नक्कीच तुम्ही पाहता मित्रांनो चेंडू मात्र पुढे पडला जाईल. 1 धाव जरूर पूर्ण केली जाते आणि थोडासा स्ट्रगल नक्कीच. अडचणीमध्ये आता बॅटिंग करणारी टीम या अडचणीतून बाहेर काढण्याचं काम करावं लागेल. मैदानाच्या आतमध्ये योगेश कानवडे शेखर शेळकेंना एक चांगली भागीदारी करावी लागेल. तुम्ही जर पाहिलं तर 11 धावा झाल्या 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. दुसरं षटक मार्गस्थ आहे. अमोल डुबे कमालीची गोलंदाजी करताना बघायला मिळतोय. नेत्रदीपक लाजवाब गोलंदाजीचं प्रदर्शन त्याचं आपल्याला पाहायला मिळेल या दुसऱ्या षटकामध्ये. 11 झाल्यात किती होणार 5 षटकांमध्ये त्याची प्रतीक्षा आपल्या सर्वांना आहे. महाराणा प्रतिष्ठान प्रीमियर लीग 2024 चे भव्य दिव्य आयोजन. यावेळेला हुकचा फटका बॉल जाईल सीमारेषेच्या बाहेर. योगेश कानोडेच्या बॅटमधून येतोय बिग हिट षटकार. फटका सद्वादार हा गेला षटकार. अस्सल चवीचा दर्जा म्हणजेच हॉटेल सर्जा याचे प्रोप्रायटर मान्य निखिल शेठ बुजाडी व सतीश शेठ गुले यांचा षटकार. अमोल डुबेच्या विरुद्ध आक्रमण केले जाते. हुकचा हा फटका आपण पाहिलेला आहे. 6 धावा मिळतात. षटकाराच्या मदतीने धावसंख्या मात्र पुढे जाणार आहे. 17 धावा झाल्या 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. यावेळी हा चेंडू मात्र व्हाईट बॉल. एक अतिरिक्त धाव येत असताना हा गेला व्हाईट बॉल. सुश्रुत पतसंस्थेचे चेअरमन मान्य दिलीप भाऊ धनवटे यांच्याकडून 18 धावा झाल्यात. एक अतिरिक्त धाव इथे मिळाली. धावसंख्या 18 वरती जाताना पाहायला मिळते. आपल्या सर्वांचे लाडके आमदार आदरणीय प्राजक्त दादा तनपुरे साहेबांच्या कार्याचा गौरव मात्र या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा जयघोष तुम्हाला या स्पर्धेच्या निमित्ताने नक्कीच बघायला मिळेल. येणारे 2 दिवस आज आणि उद्या तुम्ही या स्पर्धेला अजून बघणार आहात. उद्या अंतिमचा दिवस असणार आहे आणि मागच्या 5 दिवसांपासून तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा जयघोष इथे पाहिलेला आहे.
ज्यांचं योगदान धन्यवाद सातत्यानं सर. या ठिकाणी आपल्या स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून आपल्या या महाराणा प्रतिष्ठान प्रीमियर लीग पर्व 5 साठी जे काही प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आहे, राहुरी नगरीचे एक प्रसिद्ध उद्योजक आदरणीय अफसरबाई मिर्झा या ठिकाणी उपस्थित आहेत आणि अफसरबाईंना विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती यायचंय. आपलं महाराणा प्रतिष्ठानच्या वतीने मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत आहे. आदरणीय अफसरबाई बेग मिर्झा यांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती या. समेत आमचे शफीभाई शेख हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. दोनही मान्यवरांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती यावं आणि स्थानापन्न व्हावं. 2 ओव्हर संपल्यात. 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर 18 धावा मित्रांनो झालेल्या आहेत. 2 बाद 18. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊनही ही पहा ओव्हर संपली. हिरा मोती फॅमिली पान पार्लरचे डायरेक्टर मान्य ऋषिकेश शेठ सुपारे यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. ज्यांच्या माध्यमातून दुसऱ्या क्रमांकासाठी आपल्याला पारितोषिकाचं सौजन्य आहे, अफसरभाई बेग मिर्झा यांचं शुभागमन झालेलं आहे. त्यांचंही सहर्ष स्वागत. 18 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. ओव्हर नंबर 3 चा खेळ सुरू होतोय आणि तिसरे षटक टाकण्यासाठी तुम्ही बघू शकता मैदानामध्ये किरण खोबरे गोलंदाजीच्या ट्रॅकवर देत असताना पाहायला मिळत आहेत. समोर शेखर शेळके. यावेळेला चांगला फटका, जबरदस्त हिट, स्क्वेअर कट करत असताना. थँक्यू. तर या ठिकाणी आल्याबरोबर आदरणीय शहाजी शेठ जाधव साहेबांना मी विनंती करेल आपल्या शुभ हस्ते अफसरभाई मिर्झा आणि शफीक भाईंचा या ठिकाणी आपण सन्मान करत आहोत. या मी आदरणीय जाधव साहेबांना विनंती करेल ठाकूर साहेबांच्या शुभ हस्ते. चौकार इथे मैदानावरती आलेला आहे. 4 धावा इथे आपण पाहतो शेखर शेळकेनं पूर्ण केलेल्या आहेत. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या 22 पर्यंत जाते. 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये याच फलंदाजीची गरज आहे. वैभवी दूध संकलन करे संगमनेर. तर दुसऱ्या बाजूला आयुष 11 राहता, संतोष हिंगेसर, अंकुश शेकडे सर, राजू राऊत मेजर यांचा संघ एका बाजूला आहे. तर सुनील सानप आणि विलास सानप यांचा संघ वैभवी दूध संकलन करे हा संघ एका बाजूला पाहायला मिळतो. एक्स्ट्रा कव्हर कडे फटका आणि चांगली फिल्डिंग तिथे गौरव नेक यांच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळते. संघासाठी 2 धावा तिथे वाचवल्या गेल्या. 2 धाव्यांच्या मदतीने धावसंख्या 24 अंकावरती जाताना पाहायला मिळते. 2 बाद 24 धावा झालेल्या आहेत. तिसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ किरण खोबरेच्या माध्यमातून आपण आपल्या स्क्रीनवरती सुद्धा किरण खोबरेला बघू शकता गोलंदाजीच्या माध्यमातून. स्लोवर वर्ड होता, नकल बॉल इथे आपल्याला पाहायला मिळेल. हे ब्रह्मास्त्र आहे किरण खोबरेचं. तो मात्र गोलंदाजीच्या माध्यमातून सातत्याने त्याचा उपयोग करत आलाय आणि नक्कीच व्हेरिएशन गोलंदाजीमध्ये किरण खोबरेचे आहे. म्हणूनच आज संपूर्ण भारतीय टेनिस क्रिकेट विश्वामध्ये तोही एक चर्चेचा खेळाडू राहिलेला आहे. 24 धावा झाल्यात 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. संगमनेर हा संघ करतोय फलंदाजी. यावेळेला चांगला बॉल होता. इथे तुम्ही जर पाहिलं तर फाईन लेगकडे खेळण्याचा प्रयत्न आहे. हर्षल भांगे मात्र चेंडूवरती पोहोचले जात आहेत. त्या दरम्यान एक सिंगल मित्रांनो पूर्ण झाली आहे आणि धावसंख्या 1 ने वाढत असताना आपण पाहतो 25 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. आपण चर्चा करत होतो की आयुष 11 राहता हा संघ या स्पर्धेमध्ये 8वा सामना मैदानावरती नक्कीच खेळतोय आणि आजच्या दिवसातला हा महत्त्वपूर्ण सामना तो संघ खेळतोय मैदानामध्ये. जिंकणारा संघ जाईल एलिमिनेटरला, तर पराभूत संघाला ही क्रिकेट स्पर्धा सोडावी लागेल. 365 दिवस या स्पर्धेची तुम्हाला वाट पाहावी लागेल. त्यामुळे इथे लढायचं आहे. जिंकण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. किरण खोबरे गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आपल्याला बघायला मिळत आहेत. तर समोर आहेत योगेश कानवडे. यावेळेला क्लीन बोल्ड, चेंडूनं थेट यष्ट्यांचा वेध घेतलाय. यू मिस, किरण खोबरे विल बी डेफिनेटली हिट. फलंदाज बाद. गाण्यावर मला नाचायचंय, लावा ते गाणं. क्रिकेट म्हणजे चुकला तो हुकला. स्टार मोटर्स राऊरीचे मालक मान्य असलम भाई पठाण व मान्य मजहर भाई शेख यांची बळीची टाळी. विजय सांगळे मैदानामध्ये दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. हंगेवाडी या गावामधून बिलॉंग करणारे खेळाडू. किरण खोबरेचा हा चेंडू परफेक्ट यॉर्कर होता आणि थेट यष्ट्यांवर जाऊन आदळला. त्याचबरोबर या ठिकाणी आदरणीय येवले काका हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित होत आहेत. मी काकांना विनंती करेल आपण देखील मुख्य व्यासपीठावरती यावं आणि या ठिकाणी स्थानापन्न व्हावं. आपलं परत एकदा
मनापासून हार्दिक सरसे स्वागत आहे. धन्यवाद. फर्निचर डिस्ट्रॉय होताना आपण बघितलेलं आहे. मागच्याही सामन्यामध्ये आपण सर्वांनी पाहिलं, किरण खोबरेनं मनोज बागुल यांना बाद केलं होतं. अगदी त्याचाच रिप्ले, त्याचीच झेरॉक्स कॉपी तुम्हाला नक्कीच इथे बघायला मिळाली. यावेळेला सुद्धा चांगला बॉल होता. टप्पा पडल्यानंतर बॉल चालला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. ओव्हरचा खेळ मित्रांनो होतोय समाप्त. 3 ओव्हर संपल्यात. 3 ओव्हर नंतर 25 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊनही ही पहा ओव्हर संपली. हिरा मोती फॅमिली पान पार्लरचे डायरेक्टर मान्य ऋषिकेश शेठ सुपारे यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. चला थोडंसं फास्ट खेळावं लागेल. 3 ओव्हर संपलेले आहेत. 3 ओव्हर नंतर 25 धावा झालेल्या आहेत. अजूनही 12 चेंडूंचा खेळ मित्रांनो बाकी आहे. 12 चेंडूमध्ये किती धावा बनवेल फलंदाजी करणारा संघ? 60-65 पर्यंत धावसंख्या नक्कीच जर गेली तर चांगली मॅच होईल. त्यासाठी तुम्हाला जावं लागेल. फलंदाजाला मात्र 60-65च्या लक्ष्याकडे जावं लागेल. अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 12 चेंडूमध्ये आपण बघणार आहोत फलंदाजी करणारा संघ कशा पद्धतीने रणनीती आखेल ते बघणं तितकंच गरजेचं आहे. ओव्हर नंबर 4 ला होईल सुरुवात. चला थोडंसं फास्ट खेळूयात आपण. टीम मिटिंग्स टाळा. तुम्हाला बॅटिंग करायची यानंतर तुम्हाला बॅड लाईट होईल. आयुष 11 राहता विनंती असणार आहे. पाहूया 4थं षटक मित्रांनो मैदानावरती आपण बघणार आहोत जे मात्र सुरू होणार आहे. खेळावं लागेल. शेखर शेळके एका बाजूला या फलंदाजामध्ये ती क्षमता आहे, तर दुसऱ्या बाजूला तुम्ही बघताय विजय सांगळे. धन्यवाद. तर या ठिकाणी आपण पाहत आहोत आपल्या या स्पर्धेतील प्रत्येक खेळाडूच्या टी शर्टवरती तुम्ही पहा सिलाई वर्ड यांचा जो काही लोगो आहे आणि त्या सिलाई वर्डचे मालक आदरणीय सिद्धार्थ रासने साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. साहेबांचं देखील मनापासून हार्दिक सरसे स्वागत आहे. धन्यवाद. नक्कीच आपण पाहतोय मैदानामध्ये सोनू ओहळ येत आहेत गोलंदाजी करण्यासाठी. ओव्हर नंबर 4 साठी तुम्ही त्यांना बघू शकता. 25 धावा आतापर्यंत झाल्यात. शेखर पहिलाच बॉल चांगल्या टप्प्यावर होता. लॉंग ऑन कडे चेंडू खेळला जातोय. गौरव नेक चेंडूवरती पोहोचले जात आहेत. त्या दरम्यान बघू शकतो आपण 1 धाव मात्र मित्रांनो पूर्ण केली जाणार आहे. धावसंख्या 1 ने पुढे जाते. 26 धावा झालेल्या आहेत. आपण चर्चा करत होतो की 8वा सामना हा संघ खेळतोय आणि मित्रांनो 1000 काम करणारा माणूस पॉवरफुल बनत नाही. यावेळेला बिगिट इथे विजय सांगळेच्या बॅट मधून चेंडू मात्र थेट जाईल सीमारेषेच्या बाहेर. हा चेंडू बाहेरून आणावा लागेल. षटकार फटका सध्वदार हा गेला षटकार. अस्सल चवीचा दर्जा म्हणजेच हॉटेल सर्जा याचे प्रोप्रायटर मान्य निखिल शेठ भुजाडी व सतीश शेठ गुले यांचा षटकार. विजय सांगळेचा पहिला षटकार मैदानावरती आपल्याला बघायला मिळाला. धावसंख्या 32 वर जाताना पाहायला मिळते. 32 रन. 1000 काम करणारा माणूस पॉवरफुल बनत नाही. एकच काम 1000 वेळा जो करतो तो नक्कीच पॉवरफुल बनतो आणि त्याला कोणतीही ताकद नक्कीच हरवू शकत नाही. आणि याही वेळेला तुम्ही बघू शकता मैदानामध्ये हा चेंडू सुद्धा जाईल सीमारेषा पार. बॅक टू बॅक दुसरा सिक्सर. फटका सध्वदार हा गेला षटकार. अस्सल चवीचा दर्जा म्हणजेच हॉटेल सर्जा याचे प्रोप्रायटर मान्य निखिल शेठ भुजाडी व सतीश शेठ गुले यांचा षटकार. तर नक्कीच आता उद्या आपल्या या स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे आणि 31 जानेवारी रोजी येवले आखाडा प्रीमियर लीग ही स्पर्धा या ठिकाणी सुरू होत आहे आणि खऱ्या अर्थाने ज्यांच्या आशीर्वादाने येवले आखाडा प्रीमियर लीग या ठिकाणी सुरू होईल असे लक्ष्मण तात्या येवले हे या ठिकाणी उपस्थित आहेत. तात्यांचं परत एकदा महाराणा प्रतिष्ठानच्या वतीने मनापासून हार्दिक सरसे स्वागत आहे. आभार आहे. थँक्यू. 38 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. यावेळेला चांगला बॉल पाहायला मिळतोय. पंच मात्र व्हाईट बॉलचा कॉल करतायत. पंचांच्या दोन्ही हात समांतर. 1 धाव मिळते अवांतर. हा गेला व्हाईट बॉल. सुश्रुत पतसंस्थेचे चेअरमन मान्य दिलीप भाऊ धनवटे यांच्याकडून 11. तर इथे डिसिजन पेंडिंग असणार आहे. धावसंख्या तुम्ही जर पाहिली तर मित्रांनो 38 धावा आहे, परंतु हा निर्णय आल्यानंतर तुमच्यापर्यंत धावफलक नक्कीच पोहोचवला जाणार आहे. सोनू ओहळ, अतुल ओहळ गोलंदाजी करतायत.
ओव्हर नंबर 4, 5 ओव्हरची मॅच आहे. एका बाजूला तुम्ही जर पाहिलं तर आयुष 11 राहता, दुसऱ्या बाजूला वैभवी दूध संकलन करे संगमनेर. या दोन संघांमध्ये हा सामना नक्कीच मार्गस्थ आहे मैदानामध्ये. एक दर्जेदार आयोजन या क्रीडा स्पर्धेचं आपण सर्वांनी बघितलंय. सातत्यानं या क्रिकेटच्या स्पर्धेला तुम्ही आम्ही सर्वजण बघत आलोय आणि प्रेक्षकांनी सुद्धा या स्पर्धेला भरभरून असं प्रेम दिलेलं आहे. चला थोडंसं फास्ट खेळावं लागेल. नक्कीच इथे पंचांचा जो निर्णय आहे तो निर्णय नक्कीच अंतिम असणार आहे. आणि डॉट बॉल येतोय. चला थोडंसं फास्ट खेळूयात. विनंती असेल. 38 झाल्यात 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. ओव्हर नंबर 4 सुरू आहे. अतुल ओहळ तयार होत आहेत गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. तुम्ही त्यांना बघताय. एक डावखुरे हाताचे गोलंदाज आहेत. समोर जर पाहिलं तर विजय सांगळे मैदानावर स्ट्रायकिंग एंडला. क्रॉस बॅटर स्ट्रोक खेळला. आडव्या बॅटनं फटका खेळलाय. हर्षल भांगे चेंडूवरती येत आहेत. वन बाउन्स चेंडूचं कलेक्शन करत असताना धावसंख्या 1ने पुढे जात असताना पाहायला मिळते. धावफलकावरती धावा जर पाहिल्या तर 39 झालेल्या 39 रन्स. शेवटचा एक चेंडू अजूनही या 14 षटकातला येणं बाकी आहे. महाराणा प्रतिष्ठान प्रीमियर लीग भव्य आमदार चषक 2024 पाचवं पर्व तुम्ही आम्ही पाहतोय. यावेळेला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न थोडासा पुढे नक्कीच चेंडू पडला जाईल आणि त्या दरम्यान एक सिंगल मित्रांनो इथे पूर्ण केली जाते. धावसंख्या 1ने वाढती आहे. 4 ओव्हर झाल्यात. 4 ओव्हर नंतर 40 धावा झाल्यात. 3 बाद 40. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊनही पहा ओव्हर संपली. हिरा मोती फॅमिली पान पार्लरचे डायरेक्टर मान्य ऋषिकेश शेठ सुपारे यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. चार ओव्हर झाल्यात. 4 ओव्हर नंतर 40 धावा झाल्यात. 5वं अंतिमचं षटक असणार या पहिल्या डावाचं. चला फास्ट खेळावं लागेल. विनंती असेल फास्ट खेळा. 4 ओव्हर नंतर 40 झालेले आहेत. 3 फलंदाज आतापर्यंत गमावले गेलेत. विजय सांगळे 5 चेंडू 13 वर खेळतात. शेखर शेळके 7 चेंडू आणि 10 या धावसंख्येवरती बॅटिंग करतात. आणि त्याचबरोबर या स्पर्धेचे आयोजक म्हणून आपण ज्यांच्याकडे बघत आलोय संदीपजी कदम, तुषारजी जाधव, अमृतजी भुजाळी, प्रीतमजी हरदे, सचिन उगले, अजित नेहे, किरण माळी, निलेश जाधव सर, शुभम बटवाल, मोजस सरोदे, कुशल भुजाळी, चेतन जाधव, बबलू शेठ घाडगे, बंटी जाधव, नितीन भुजाळी, पप्पू शेटे, संकेत शिंदे यांच्या मेहनतीतून ही क्रीडा स्पर्धा आपल्या सर्वांना नक्कीच या ठिकाणी बघायला मिळते. त्याचबरोबर मनोज शेट येवले यांचा खणखणीत आवाज तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवला जातो. कुठल्याही शुभ कार्यासाठी नक्कीच त्यांना एकदा आवर्जून निमंत्रण द्या. 40 धावा झाल्या. 3 बाद. शेवटचं षटक असणार आहे आणि ते टाकण्यासाठी आपण बघू शकता मैदानामध्ये किरण खोबरे गोलंदाजी करण्यासाठी येत आहेत. 5वं षटक इथे आपल्याला बघायला मिळेल. शेखर शेळके आणि दुसऱ्या बाजूला विजय सांगळेंना तुम्ही मैदानावरती बघताय. धावसंख्या चांगली बनवावी लागेल. इथून पुढे 20 धावा जर आल्या तर 60 वरती एक चांगली मॅच आपल्याला बघायला मिळेल. किती सर? टोटल 4. यस. नो बॉल आणि 3 धाव्यांची पेनल्टी. अशा एकूण 4 धावा मिळत आहेत आणि टीमच्या टोटलमध्ये या 4 धावा ऍड केल्या जाणार आहेत.
5-5. थांबा. पॅनल्टीचे किती 2 आहे ना सर? ओके ओके चला. Penalty च्या 2 धावा आहेत. ओके ओके माहिती. चला घ्या चालू करा मॅच. आपण पाहतोय 39 धावा झालेल्या आहेत. गोलंदाजी करण्यासाठी आपण पाहतोय गोलंदाज सज्ज होत आहेत. चौवेचाळीस धावा. चार ओव्हर नंतर 44 धावा. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. हिरा मोती फॅमिली पान पार्लरचे डायरेक्टर मान्य ऋषिकेश शेठ सुपारे यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. शेवटचे 6 चेंडू मैदानामध्ये आहेत आणि ते टाकण्यासाठी आपण बघू शकता बाबळेश्वरचा सितारा किरण खोबरे गोलंदाजीच्या ट्रॅकवर येत आहेत. पहिलाच बॉल इथे तुम्ही जर पाहिलं तर कट केलाय. चांगली फिल्डिंग तिथे आसिफ खतीब यांच्या माध्यमातून बघायला मिळाली. 1 धाव प्राप्त केली जाणार आहे. धावसंख्या 1 ने वाढली जाते. आपण जर पाहिलं तर 45 धावा झाल्यात. किरण खोबरेचा हा पहिला चेंडू थोडासा ऑफ ट्रॅकर होता. वेगाचा वापर करण्याचा प्रयत्न विजय सांगळे यांचा राहिला. 1 धाव जरूर त्या ठिकाणी प्राप्त केली जाते. फिल्डिंग चांगली झाली त्यामुळे फक्त 1च धाव मिळाली आहे. शेखर शेळके यांना तुम्ही स्ट्रायकिंग एंडवरती बघू शकता. 45 रन्स. किरण तयार. त्यावेळेला समोरच्या दिशेने चांगला फटका पहिला मिळतोय. खोदकाम करत असताना हा फटका. 1 धाव पूर्ण झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न तिथे केलाय आणि दुसरी धाव घेत असताना फलंदाज धावबाद. गाण्यावर मला नाचायचंय. लावा ते गाणं. क्रिकेट म्हणजे चुकला तो हुकला. स्टार मोटर्स राऊरीचे मालक मान्य असलम भाई पठाण व मान्य मजहर भाई शेख यांची बळीची टाळी टाळी. हेमंत परदेशी येत आहेत. न्यू बॅटर तुम्ही मैदानावरती बघू शकता. समोर जर पाहिलं तर शेखर शेळके आहेत. 4 चेंडू अजून येणं बाकी आहेत. किरण खोबरे गोलंदाजी करतायत. महत्वपूर्ण लढाई आहे. संगमनेरच्या विरुद्ध राहता या 2 तालुक्यांमध्ये मात्र हा सामना आपल्याला नक्कीच बघायला मिळतोय. यावेळेला चांगली फिल्डिंग तिथे पाहायला मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न राहिला. 2 धावा सुद्धा पूर्ण केल्या जात आहेत. एका अनुभवी फुटबॉल पटू प्रमाणात चेंडूला अडवलं जात आहे आणि त्या दरम्यान 2 धावा पूर्ण करत असताना आपण बघू शकतो डिसिजन पेंडिंग असेल. निर्णय आपण बघू शकता प्रतीक्षेमध्ये आहे. अनेकांचं योगदान या क्रीडा स्पर्धेसाठी आहे. आपण जर पाहिलं तर बक्षीसदाते असतील, संघमालक असतील, त्याचबरोबर ज्यांच्या माध्यमातून ट्रान्स सौजन्य या स्पर्धेमध्ये आहे त्या सर्वांचं मनापासून धन्यवाद. त्याचबरोबरीने वैयक्तिक बक्षिसांसाठी अनेकांचं सहकार्य मिळालं. सांघिक बक्षिसांसाठी अनेकांचं सहकार्य या क्रीडा स्पर्धेसाठी. सातत्यानं 5 पर्व ज्यांनी ज्यांनी योगदान दिलेलं आहे त्या सर्वांचं आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतोय. आयुष 11 राहता हा संघ एका बाजूला आहे तर वैभवी दूध संकलन करे संगमनेर हा संघ दुसऱ्या बाजूला. चला थोडंसं फास्ट खेळूयात. यावेळेला चांगला फटका पाहायला मिळतोय. 1 टप्पा घेत चेंडू वेगात ट्रॅव्हल होईल. सीमारेषा पार जातोय. चौकार. पाहुणी मोका हा मारला चौका. हॉटेल साई पंचवटी व्हेज फॅमिली रेस्टॉरंटच्या डायरेक्टर मान्य वर्षाताई शेळके पाटील यांचा सनसनीत चौका. 52 धावा. 52 रन. 52 धावा झालेल्या आहेत 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. किरण त्यावेळेला परत एकदा आपण जर पाहिलं तर वेग भरपूर होता. बॅट उशिरेनं आली. एक्स्ट्रा कव्हरला बॉल चाललाय. 1 धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा कुठलाही प्रयत्न तिथे होता शेखरचा परंतु परतावा लागेल. चांगला हिट केला तिथे.
किरण खोबरेनं फलंदाज धावबाद. गाण्यावर मला नाचायचंय, लावा ते गाणं. क्रिकेट म्हणजे चुकला तो हुकला. स्टार मोटर्स राऊरीचे मालक मान्य असलम भाई पठाण व मान्य मजहर भाई शेख यांची बळीची टाळी टाळी. 53 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेलेल्या आहेत. अजून एक चेंडू येणं बाकी आहे. एक चेंडू येणं बाकी आहे. पाहुयात किरण खोबरे समोर जर पाहिलं तर हेमंत परदेशी स्ट्रायकिंग एंडवर. यावेळेला बिग हिट. एक चेंडू हेमंतला मिळाला आणि तो फेकून दिलाय सीमारेषेच्या अगदी बाहेर. येतोय बिग ब्लास्ट षटकार. फटका सद्वादार हा गेला षटकार. अस्सल चवीचा दर्जा म्हणजेच हॉटेल सर्जा याचे प्रोप्रायटर मान्य निखिल शेठ भुजाडी व सतीश शेठ गुले यांचा षटकार. 58 धावा झाल्यात. 59 बनवायच्यात. 59 झाल्यात. 60 बनवायच्यात. आयुष 11 राहता संघाला हा सामना जिंकण्यासाठी 30 चेंडू आणि 60 धावांची गरज आहे. चला फिल्डिंग लावून घ्या लगेच संगमनेर. संगमनेर संघाला विनंती राहील आपण ताबडतोब फिल्डिंग लावून घ्या आणि 2 फलंदाज राहता संघ आपण लगेच रेडी ठेवायचे. पाव्यात धावा बनवल्या जातील की रोखल्या जातील बघत रहा. महाराणा प्रतिष्ठान प्रीमियर लीग. स्टे ट्यून ऑन 7S लाईव्ह. चला संगमनेर चला. काय महती वर्णावी देदीप्यमान अशा नेतृत्वाची. वेळ साधूया या दिलदार व्यक्तिमत्वाला मानवंदना देण्याची. तयारी झाली महाराणा प्रतिष्ठान येवले अखाडा व भारत शेठ भुजाडी मित्र मंडळाच्या शिस्तबद्ध नियोजनाची. थाटली भव्य स्पर्धा मान्य आमदार प्राजक्त दादा तनपुरे साहेबांच्या भव्य दिव्य महाराणा प्रीमियर लीगची. महाराणा प्रतिष्ठान येवले अखाडा तसेच भारत शेठ भुजाडी मित्र मंडळ आयोजित भव्य टेनिस बॉल क्रिकेटचा महासंग्राम महाराणा प्रीमियर लीग आमदार चषक 2024. या ठिकाणी राजशिव छत्रपती प्रतिष्ठानचे अध्यक्ष आदरणीय संतोष शेठ जावरे साहेब या ठिकाणी सामन्याचा आस्वाद घेत आहेत आणि जावरे साहेबांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावं. आपलं मनापासून हार्दिक सरसे स्वागत आहे. ज्यांच्या माध्यमातून आपल्याला 71,000 द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आहे. अफसर बेग मिर्झा साहेब या ठिकाणी सामन्याचा आस्वाद घेत आहेत. शहाजी शेठ जाधव ठाकूर साहेब देखील या ठिकाणी सामन्याचा आस्वाद घेत आहेत आणि त्याचबरोबर आदरणीय लक्ष्मण तात्या येवले हे सुद्धा व्यासपीठावरती सामन्याचा आस्वाद घेत आहेत. त्याचबरोबर ज्यांच्या माध्यमातून आपल्या या स्पर्धेसाठी जे या स्पर्धेचे आपल्या को स्पॉन्सर आहेत हॉटेल निसर्गचे मालक चेतुदादा जाधव आणि त्याचबरोबर सिलाईवडचे मालक ओनर सिद्धार्थ शेठ रासने साहेब सुद्धा या ठिकाणी सामन्याचा आस्वाद घेत आहेत. त्याचबरोबर सन्माननीय सागर शेठ येवले हे सुद्धा व्यासपीठावरती सामन्याचा आस्वाद घेत आहेत. जालूदादा बर्डे असतील सर्व मान्यवर मंडळींचं आणि सर्व प्रेक्षकांचं महाराणा प्रतिष्ठान प्रीमियर लीग आणि भारत भाऊ मुजाडी मित्र मंडळच्या वतीने मात्र या आलेल्या सर्वच क्रीडा रसिक प्रेक्षकांचं मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत असेल. सुपर 8चा दिवस क्रमांक 2 म्हणजे या स्पर्धेचा आजचा 6वा दिवस आपण या ठिकाणी संपन्न करतोय. दिवसभराच्या सत्रामध्ये म्हणजे आतापर्यंत सुपर 4 मध्ये गेलेले जे 3 संघ आपल्याला या ठिकाणी भेटलेले आहेत. उद्या पहिली मॅच क्वालिफायर 1 केजी सरकार अहिल्यानगर आणि त्यांच्या विरोधात एच.जी. टायगर आंबेगाव असा पहिला सामना होईल. त्यानंतर एलिमिनेटर राऊंड जो खेळला जाईल शिवभक्त प्रतिष्ठान खेड या संघाच्या समोर या चालू असलेल्या मॅच मधून जो संघ आता इथे विजय होईल ती टीम मात्र शिवभक्त प्रतिष्ठान खेड बरोबर उद्या एलिमिनेटर राऊंड खेळणार आहे. एका बाजूला आपण पाहत आहोत सचिन इंगे सर, अंकुशजी शेकडे सर आणि राजू राऊत मेजर यांच्या मालकीची टीम आपण पाहत आहोत. आयुष 11 राहता. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहत आहोत वैभवी दूध संकलन केंद्र सुनील दादा सानप आणि विलास शेठ सानप यांच्या मालकीची संगमनेर टीम
मैदानाच्या आतमध्ये आहे. तर षटक क्रमांक पहिलाच बॉल आणि इथे या बॉलवरती युवराज अजिबात चूक करत नाहीये. अमोल डुबेचा झेल टिपलाय. फलंदाज बाद. गाण्यावर मला नाचायचंय, लावा ते गाणं. क्रिकेट म्हणजे चुकला तो हुकला. स्टार मोटर्स राऊरीचे मालक मान्य असलम भाई पठाण व मान्य मजहर भाई शेख यांची बळीची टाळी टाळी. संगमनेर टीमला ज्या म्हणजे मनामध्ये जो इच्छित स्कोर होता ना, तो स्कोर इथं भेटलेला आहे. 59 बनवल्यात आणि विजयासाठी आयुष 11 राहता टीमला 60 धाव्यांची जी आपण पाहतोय गरज आहे. कंपल्सरी चेस देखील आहे, हे सुद्धा विसरून जाऊ नका. तर या ठिकाणी आपण पाहतोय राजे शिवछत्रपती प्रतिष्ठानचे अध्यक्ष संस्थापक आदरणीय संतोष शेठ जावरे साहेब आणि त्यांचा सर्व मित्र परिवार या ठिकाणी मात्र सामन्याचा आस्वाद घेत आहेत आणि ते या ठिकाणी उपस्थित देखील आहे. तर मान्यवरांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावं. शेवटची इनिंग या ठिकाणी जबरदस्त रंगणार आहे. 60 धाव्यांचं टार्गेट आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत. घनश्याम सोनूजी, वा काय फटका आहे आणि या बॉलला पाठवलंय थेट लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. षटकार. फटका सद्वादार हा गेला षटकार. अस्सल चवीचा दर्जा म्हणजेच हॉटेल सर्जा याचे प्रोप्रायटर मान्य निखिल शेठ भुजाडी व सतीश शेठ गुले यांचा षटकार. संघाची धावसंख्या आपण पाहतोय खातं खोललं गेलंय. या षटकाराने आपण पाहतोय 6 धाबा धाव फलकावरती जे आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्याच बॉलवरती मात्र अमोल डुबे यांचा झेल. युवराजने कदाचित मनोमनी सांगितलं असेल सुटू दे 4-5 झेल माझ्याकडून, परंतु महत्वपूर्ण मॅच मध्ये त्याने अजिबात चूक केली नाही आणि अमोल डुबे यांचा झेल टिपला. 1 गडी बाद 6 धाबा धाव फलकावरती आयुष 11 राहता टीमचे जे आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक पहिला आपण पाहत आहोत. बोटा एक्सप्रेस सागर. ओ हा सुद्धा चेंडू इथे आपण पाहतोय मिड विकेटला खेळलाय. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचले जातील सुहास आणि तोपर्यंत घेतली जाईल 1 धाव. एका धावेने संघाची धावसंख्या आपण पाहत आहोत वाढली जाईल. धाव फलकावरती नजर टाकतोय आपण. 7 धाबा. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आपण पाहत आहोत आमदार प्राजक्त दादा तनपुरे साहेबांच्या माध्यमातून आहे. 1 लाख रुपये. उद्या नक्कीच आपल्याला कळणार आहे प्रथम क्रमांकाचा मानकरी कोण होणार. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आपण पाहतो 71,000 रुपये. विजयराव डवले साहेब, शाजी शेठ जाधव नगरसेवक, त्याचबरोबर अफसर बेग भाई मिर्झा आणि सिद्धार्थ शेठ बनकर साहेब यांच्या माध्यमातून द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आहे. तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक भगवान शेठ खेडेकर, चंद्रकांत शेठ पानसंबल, दीपक शेठ लांबे आणि गोरख शेठ आडसुरे साहेबांच्या माध्यमातून आहे 51,000. तर चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक गोपी शेठ दायवालकर, प्रकाश शेठ भुजाडी, साजिद भैया शेख आणि विलसराव तनपुरे नगरसेवक या मंडळींकडून आहे 41,000. वा चांगला चेंडू आहे. हर्षल बांगे आपण पाहतोय खेळले जातील तिथे डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. हेमंत परदेशी बॉल पर्यंत पोहोचलेत. बॉल फील्ड केलाय आणि स्कोर कार्ड वरती आपण पाहत आहोत संघाची धाव संख्या 8 धाबा धाव फलकावरती जे आपल्याला पाहायला मिळत आहेत. 4 चेंडू टाकलेत आणि प्रति बॉल वरती 2 धावा इथे जे आपण पाहतोय कमवल्या आहेत. ओहो याच बरोबर चेंडू पाहायचे आपल्याला सीमारेषेच्या बाहेर असेल. शेवटच्या इथे पाहायचे आपल्याला. मॅच मध्ये मात्र जबरदस्त कामगिरी सुरू आहे. षटकार. फटका सद्वादार हा गेला षटकार. अस्सल चवीचा दर्जा म्हणजेच हॉटेल सर्जा याचे प्रोप्रायटर मान्य निखिल शेठ भुजाडी व सतीश शेठ गुले यांचा थँक्यू. षटकार. जेव्हा जेव्हा टीमला गरज पडली घनश्याम नक्कीच खेळलेत आणि इथे देखील त्यांच्या फलंदाजीचा दर्जा क्वालिटी सर्व काही ते आता मात्र दाखवायला सुरुवात करतायत. 13 धावा धाव फलकावरती वैयक्तिक आहेत. तर संघाची धावसंख्या आपण पाहत आहोत 14. गोलंदाज तयार. ओ याच बरोबर इथे पाहायचं आपल्याला मिस टाइम स्ट्रोक. क्षेत्ररक्षक कैलास उगले बॉल खाली आणि इथे आपण पाहत आहोत झेल झालाय. धक्का क्रमांक 2 घनश्याम बाद. गाण्यावर मला नाचायचंय, लावा ते गाणं. क्रिकेट म्हणजे चुकला तो हुकला. स्टार मोटर्स राऊरीचे मालक मान्य असलम भाई पठाण व मान्य मजहर भाई शेख यांची बळीची टाळी टाळी. या ठिकाणी राजे छत्रपती युवा प्रतिष्ठान राहुरी फॅक्टरी चे सर्व सदस्य सन्माननीय अध्यक्ष संतोष भाऊ झावरे, मनोभाऊ वाळके, त्याचबरोबर महेश शेठ भनगडे झावरे, त्याचबरोबर योगेश भाऊ मुसमाडे आणि अनिल भाऊ ओहोळ हे सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. या सर्व मान्यवरांचं महाराणा प्रतिष्ठान प्रीमियर लीग मध्ये
मनपूर्वक स्वागत आहे आणि नगरसेवक शहाजी जाधव ठाकूर साहेबांना मी विनंती करेल आपण आपल्या शुभ हस्ते या सर्व मान्यवरांना सन्मानित करावं अशी विनंती आहे. धन्यवाद. या ठिकाणी राजे शिव छत्रपती युवा प्रतिष्ठानचे जे काही आपण पाहतोय सर्व आहेत पिनू शेठ गरड साहेबांच्या वतीने 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे आणि ते पारितोषिक कशासाठी आहे माहित आहे का? जो बॅट्समन इथून पुढे आता पहिला षटकार मारेल ना त्यासाठी मात्र पिनू शेठ गरड साहेबांच्या वतीने 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल आणि विकेट जो घेईल ना त्या विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला देखील सुद्धा आहे. थँक्यू. जो पहिला घेईल त्याला म्हणजे विकेट. त्याचबरोबर आज मनोभाऊ वाळके यांचा वाढदिवस सुद्धा आहे आणि महाराणा प्रतिष्ठान येवले आखाड्याच्या वतीने आपल्या या संपूर्ण क्रिकेट खेळाडूंच्या वतीने मनोभाऊ वाळके आपल्याला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. धन्यवाद. पप्पू शेठ गरड साहेबांचं नक्कीच 500 रुपयाचं पारितोषिक जमा आहे. जो गोलंदाज पहिली इथे विकेट घेईल त्याला ते 500 जातील आणि जो जर फलंदाजाने षटकार मारला तर त्याला नक्कीच ते 500 दिले जातील. पाहायचंय कोण नवनाथ की हर्षल ते पारितोषिक पटकावणार. ओ काय बॉल टाकलाय इथे नवनाथ आठवले एक पाऊल देखील हार मानत नाहीये. काय जबरदस्त वापसी संगमनेर टीमची आपल्याला पाहायला मिळतीये. लो स्कोर मॅच म्हणता येईल इथे 5 ओव्हर मध्ये आपण पाहतोय फक्त 60 बनवायच्यात परंतु त्या बनवत असताना संघर्ष करावा लागतोय. आयुष 11 राता टीमला स्कोर कार्ड वरती आपण पाहत आहोत. आतापर्यंत जर पाहिल्या तर धाव फलकावरती 14 धावा स्कोर कार्ड वरती ज्या काय आहेत 2 गडी आतापर्यंत गमावलेले आहेत. नेक्स्ट बॉल वा चांगला देखील हा सुद्धा चेंडू आपण पाहणार आहोत. सुरक्षित टाकलाय क्षेत्ररक्षक युवराज गोंजाळ बॉल पर्यंत पोहोचलेत आणि तोपर्यंत देखील आपण पाहत आहोत 15 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. शेवटचे 21 बॉल विजयासाठी आपण पाहत आहोत. 45 धाव्यांची गरज अजून देखील आहे. आयुष 11 राता टीमला 3 चेंडू झालेत. उर्वरित 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि हाही चेंडू इथे आपण पाहत आहोत. एक धाव फलकावरती जी की आपल्याला पाहायला मिळेल. राजे शिव छत्रपती प्रतिष्ठानचे पिनू शेठ गरड यांच्या वतीने 500 रुपयाचं पारितोषिक आहे. जर गोलंदाजाने पहिली विकेट घेतली तर त्याला 500, जर फलंदाजाने षटकार मारला तर त्याला 500. ओहो याच बरोबर हा चेंडू इथे हवेमध्ये आहे आणि हेमंत चूक करणार नाही. हे पारितोषिक आहे ना ते मात्र नवनाथनी पटकवले. वेल प्लेड. गाण्यावर मला नाचायचंय लावा ते गाणं. क्रिकेट म्हणजे चुकला तो हुकला. स्टार मोटर्स राऊरीचे मालक मान्य असलम भाई पठाण व मान्य मजहर भाई शेख यांची बळीची टाळी. या ठिकाणी आपण पाहत आहोत भावी नगरसेवक आदरणीय संतोष शेठ जावरे साहेबांच्या वतीने लागोपाठ जो खेळाडू सलग 3 षटकार मारेल त्याच्यासाठी 1100 रुपयाचं पारितोषिक आहे. 16 धावा स्कोर कार्ड वरती जे आपण पाहत आहोत. शेवटचे 19 बॉल आणि विजयासाठी आपण पाहत आहोत 44 धाव्यांची गरज. द्या बॉल द्या. उशीर झालेला आहे. बॉल द्या. जुना रोल जो लागत असेल तो द्या फक्त द्या.
16 धावा धावफलकावरती आहेत आणि एक चेंडू इथे आपण पाहत आहोत शिल्लक आहे अजून देखील. द्या अजून बॉल द्या. मॅच बॉल अभावी थांबलेली आहे. 19 बॉल आणि विजयासाठी आपण पाहत आहोत. 44 धाव्यांची जी आपण पाहतोय गरज आहे. थोडीशी घाई करूयात आपण या ठिकाणी. बॅड लाईट इफेक्ट होणार नाही एखाद्या टीमला, याची काळजी घेऊ. थोडीशी घाई करावी लागेल. 16 धावा स्कोअर कार्डवरती जे आपल्याला पाहायला मिळत आहेत. दानिश खतीब आणि किरण खोबरे आतमध्ये जे आपण पाहतोय. दोनही बॅट्समन आता इथे सेट व्हायला वेळ नाहीये, त्यामुळे पाहायचे आपल्याला. 19 बॉल आणि विजयासाठी 44 धाव्यांची गरज आहे. या ओव्हरचा एक शेवटचा बॉल. नवनाथ, वा काय बॉल टाकलाय. हा सुद्धा चेंडू आपण पाहतोय. कैलास दादा उगले मात्र त्या ठिकाणी आपण पाहतोय क्षेत्ररक्षण करतील आणि तोपर्यंत देखील घेतली जाईल फक्त आणि फक्त 1 रन. 17 धावा 2 ओव्हर नंतर स्कोअर कार्डवरती आपण पाहत आहोत. 17 धावा शेवटचे 18 बॉल आणि विजयासाठी आपण पाहत आहोत 43 धाव्यांची गरज. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊनही ही पहा ओव्हर संपली. हिरा मोती फॅमिली पान पार्लरचे डायरेक्टर मान्य ऋषिकेश शेठ सुपारे यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. थँक्यू. एक पारितोषिक येतंय. भावी नगरसेवक सन्माननीय संतोष भाऊ झावरे यांच्या वतीने लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 1100 रुपयांचं पारितोषिक आहे. लागोपाठचे 3 षटकार खेळा. संतोष भाऊ झावरे यांच्या वतीने 1100 रुपयांचं प्राइज. ओव्हर क्रमांक 2 मध्ये नवनाथ आडवळेंनी फक्त 3 धावा खर्च केल्या आणि 1 विकेट देखील घेतलेली आहे. काय जबरदस्त गोलंदाजी केली. 17 धावा स्कोअर कार्डवरती जे काही पूर्णपणे आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचे 18 बॉल आणि विजयासाठी 43 धाव्यांची गरज. त्याचबरोबर गोलंदाजासाठी सुद्धा पारितोषिक आलेलं आहे. माजी नगरसेवक पिनूभाऊ गरड यांच्या वतीने जो गोलंदाज विकेट हॅट्रिक घेईल त्यालाही 1100 रुपयांचं प्राइज आहे. 18 चेंडू 43 धावा. वेळ थोडीशी वाचवत चला. मान्यवरांची मांदियाळी तुम्ही व्यासपीठावरती पाहतात. उद्या नक्कीच सर्वांना विनंती राहील, उद्या देखील आपण या ठिकाणी यावं आणि या स्पर्धेची शोभा वाढवावी. प्रेक्षकांना देखील विनंती असेल, उद्या मात्र फुल मनोरंजन या मैदानावरती होईल. वा चांगला बॉल आहे. समोरच्या बाजूला आपण पाहत आहोत लॉंग ऑन क्षेत्ररक्षक आहेत हेमंत आणि तोपर्यंत घेतले जाईल 1 धाव. एका धावेने संघाची धावसंख्या आपण पाहतोय 18 धावा स्कोअर कार्डवरती जे आपल्याला पाहायला मिळत आहेत. मॅच इथे जर तुम्ही पाहिली ना तर 2 तालुक्यांमध्ये आहे. संगमनेर तालुका वर्सेस राहता तालुका. 2 बांधभाऊ एकमेकांच्या विरोधात टाकले गेलेत असं म्हटलं तरी हरकत नाही. 17 चेंडू 42 धाव्यांची गरज. ओहो, हा चेंडू इथे फक्त कनेक्शन सुरेख आहे आणि चेंडू थेट जाईल सीमारेषेच्या बाहेर. चौकार. पाहुणी मोका हा मारला चौका. हॉटेल साई पंचवटी व्हेज फॅमिली रेस्टॉरंटच्या डायरेक्टर मान्य वर्षाताई शेळके पाटील यांचा सनसनीत चौका. याच बरोबर या चौकाराच्या साहाय्याने आपण पाहत आहोत आयुष 11 राहता टीमच्या 22 धावा धावफलकावरती जे आपल्याला पाहायला मिळत आहेत. बाबळेश्वर गावचा सितारा आहे किरण खोबरे. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहत आहोत नुकतंच पाठीमागच्याच एक 6-7 दिवसापूर्वी आपण पाहतोय राहुरी प्रीमियर लीग पार पडली आणि जबरदस्त कामकाज सगुना फायटर्स राहुरी फॅक्टरी या टीम मध्ये केलं होतं. दानिश खतीब हा सुद्धा चेंडू बिगिट केलाय आणि याच बरोबर 22 या धावसंख्येवरती इथे आपण पाहत आहोत. जबरदस्त कामकाज इथं जे आपल्याला पाहायला मिळतंय. झेल झालाय फलंदाज आपण पाहतोय बाद. गाण्यावर मला नाचायचंय, लावा ते गाणं. क्रिकेट म्हणजे चुकला तो हुकला. स्टार मोटर्स राहुरीचे मालक मान्य असलम भाई पठाण व मान्य मजहर भाई शेख यांची बळीची टाळी. थँक्यू. भावी नगरसेवक सन्माननीय संतोष भाऊ झावरे यांच्या वतीने पारितोषिक सुरू आहे. 3 षटकार जो फलंदाज खेळेल त्याला 1100 रुपये आणि जो गोलंदाज विकेट हॅट्रिक घेईल माजी नगरसेवक पिनूभाऊ गरड यांच्या वतीने 1100 रुपयांचं पारितोषिक गोलंदाजाला सुद्धा आहे. धन्यवाद. 4 गडी बाद 22 धावा धावफलकावरती जे आपल्याला पाहायला मिळत आहेत. काय कमबॅक आहे वैभवी दूध संकलन केंद्र करे संगमनेर टीमचं. 15 चेंडू आणि विजयासाठी 38 धाव्यांची गरज. अल्ताफ
बॅटर मैदानाच्या आतमध्ये आणि हाही चेंडू इथे हवेमध्ये शेखर चूक करणार नाही. आणखीन एक विकेट. धक्का क्रमांक 5 अल्ताफ शेख बाद. गाण्यावर मला नाचायचंय. लावा ते गाणं. क्रिकेट म्हणजे चुकला तो हुकला. स्टार मोटर्स राऊरीचे मालक मान्य असलम भाई पठाण व मान्य मजहर भाई शेख यांची बळीची. थँक्यू डीजे. 2 विकेट आलेले आहेत. अजून जर 1 विकेट आली तर सन्माननीय पिनोभाऊ गरड माजी नगरसेवक यांच्या वतीने 1100 रुपयांचं प्राइज असणार आहे. या स्पर्धेमध्ये प्रीतम पहिली विकेट हॅट्रिक घेण्याचा रेकॉर्ड आहे. मान आहे सागर शेळके या खेळाडूला. तो रेकॉर्ड परत एकदा तो परत दुसऱ्यांदा करेल का पाहायचं आपल्याला. विकेट हॅट्रिकची संधी आहे सागर शेळके या खेळाडूसाठी. 14 बॉल आणि विजयासाठी आपण पाहत आहोत 38 धाव्यांची गरज आहे. 5 गडी गमावलेत. वेळ वाचवणं देखील तितकंच गरजेचं आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत दादाभाई शेख आता आतमध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळतील. दानिश खतीब कित्येक काळ आपण पाहत आहोत नॉन स्ट्राईक एंडला थांबून उभा आहे. त्याला जबाबदारी घ्यावी लागेल. स्ट्राईक वरती यावं लागेल. गोलंदाजी ती आपण पाहणार आहोत. सागर शेळके बोटा एक्सप्रेस जबरदस्त गोलंदाजी राहिलेली आहे. 2 तालुके एकमेकांच्या विरोधात उभे टाकले गेलेत. गोलंदाज तयार. ओ याच बरोबर हा चेंडू इथे आपल्याला पाहायचंय. बिग ॲट डीप फायर. दादाची दादागिरी. षटकार. फटकस ध्वदार हा गेला षटकार. अस्सल चवीचा दर्जा म्हणजेच हॉटेल सर्जा याचे प्रोप्रायटर मान्य निखिल शेठ भुजाडी व सतीश शेठ गुले यांचा षटकार. थँक्यू. द्या बॉल द्या. चला ताबडतोब वेळ नाही आपल्याकडे. 13 चेंडू आणि विजयासाठी आपण पाहत आहोत 32 धाव्यांची गरज. दादाभाई शेखनं हा षटकार खेळलाय. या षटकारासाठी पिनोभाऊ गरड यांच्या वतीने दादाभाई साठी 500 रुपये आलेत आणि लागोपाठच्या 4 षटकारांसाठी भावी नगरसेवक संतोष भाऊ झावरे यांच्या वतीने तब्बल 5001 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. 13 चेंडू आणि विजयासाठी आपण पाहत आहोत 32 धावा. सामन्याचं समीकरण फिरलं गेलंय. कोण जिंकणार ही मॅच. आयुष 11 राहता की वैभवी दूध संकलन केंद्र संगमनेर. नेक्स्ट बॉल आणि याच बरोबर हा चेंडू इथे डॉट आलेला आहे. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 28 झाल्यात. 12 चेंडू आणि विजयासाठी आपण पाहत आहोत राहता टीमला 32 धाव्यांची गरज. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. हिरा मोती फॅमिली पान पार्लरचे डायरेक्टर मान्य ऋषिकेश शेठ सुपारे यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. थँक्यू. चला वेळ वाचवा. अजिबात टीम हॉटेल टीम मीटिंग वगैरे घेऊ नका. चला नवनाथ सर थोडस सहकार्य करा. अंधार होतोय. चला प्लीज विनंती आहे. भावी नगरसेवक संतोष भाऊ झावरे यांच्या वतीनं 4 षटकार लागोपाठचे जो खेळणार आहे त्याला 5000चं प्राइज आहे. चला वेळ वाचवा. 12 चेंडू आणि विजयासाठी आपण पाहत आहोत 32 धाव्यांची जी आपण पाहतोय गरज आहे. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत 4. प्रगती पथावरती युवराज गुंजाळ या खेळाडूच्या हातामध्ये सोपवलेला आहे. वेळ थोडीशी वाचवा. 4-5 खेळाडू आले होते एकत्र. तिथे विचार केला गेला. या ओव्हरमध्ये जर विकेट आली तर गोलंदाजाला पिनोभाऊ गरड यांच्या वतीने 500 रुपयांचं पारितोषिक असेल. या ओव्हरमध्ये जर विकेट आली तर 500 रुपयांचं प्राइज आहे. युवराज गुंजाळ. ओ हा सुद्धा चेंडू आपण पाहतोय परफेक्ट ब्लॉकवरती टाकलाय. 1 धाव इथे आपण पाहतोय कंप्लीट केलेली आहे. क्षेत्ररक्षक सागर ओ वाऱ्याच्या वेगानं बॉलवरती आला. बॉल पाहिला हातात आणि दादानं मात्र दुसरी धाव नाकारलेली आहे. संघाची धावसंख्या इथे आपण पाहत आहोत 29 धावा. कमिटीच्या वतीने भरपूर सूचना येत आहेत खेळाडूंसाठी की अजिबात टाइमपास करू नका. थोडीशी घाई करा. कुठल्या टीम वरती अन्याय नको. 11 चेंडू विजयासाठी आपण पाहत आहोत 31 धाव्यांची गरज आहे. 29 बनवल्यात. 31 अजून 11 चेंडू मध्ये बनवायच्यात. आयुष 11 राहता टीमला. युवराज याच बरोबर हा सुद्धा चेंडू इथे आपण पाहणार आहोत. काव कॉर्नरला खेळलाय. क्षेत्ररक्षक सुहास बॉल पर्यंत पोहोचले जातील आणि दानिश वरती आता जबाबदारी आहे. दोन्ही प्रवरा गावचा नक्कीच हा खेळाडू आपण पाहतोय. एक हार्ड हिटर म्हणून नक्कीच त्याची ओळख आहे. एक बिग हिटर म्हणून त्याची ओळख आहे आणि टीमला आज खऱ्या अर्थानं गरज आहे. 10 बॉल विजयासाठी आपण पाहत आहोत. 30 धाव्यांची जी आपण पाहतोय गरज आहे. 30 झाल्यात तर अजून देखील 10 चेंडू मध्ये 30 धावा बनवायच्यात. आयुष 11 राहता टीमला.
नक्कीच या स्पर्धेच्या निमित्ताने भावी नगरसेवक संतोष भाऊ झावरे, मनुभाऊ वाळके, त्याचबरोबर महेश शेठ बनगडे, पिनूभाऊ झावरे, योगेश भाऊ मुसमाडे, अनिल भाऊ ओवळे सर्वजण मॅचचा आनंद घेत आहेत. सर्वांचं परत एकदा स्वागत आहे. वा, चांगला चेंडू असेल डाऊन द ग्राउंड. हा सुद्धा चेंडू आपल्याला पाहायचा आहे. हेमंत परदेशी तिथे थोडेसे फंबल आणि त्यावरती 2 रन मुकम्मल. 2 धावा इथे आपण पाहतोय चोरल्या जात आहेत. तर 2 धाव्यांनी संघाची धावसंख्या वाढली जाईल. 32 धावा स्कोरबोर्ड वरती जे आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचे 9 बॉल शिल्लक आहेत आणि विजयासाठी आयुष 11 राहता टीमला 28 धाव्यांची गरज आहे. उद्या या ओव्हर मध्ये जर विकेट आली तर सन्माननीय पिनूभाऊ गरड यांच्या वतीने 500 रुपयांचं पारितोषिक आहे. इथे जो संघ जिंकेल तो नक्कीच उद्या शिवभक्त प्रतिष्ठान खेड बरोबर एलिमिनेटर फेरी खेळणार आहे. हा सुद्धा चेंडू इथे आपण पाहणार आहोत. एक्स्ट्रा कव्हरला खेळलाय. क्षेत्ररक्षक विजू बॉल पर्यंत पोहोचलेत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा इथे कंप्लीट होत आहेत. काय धावलेत पा दानिश आणि दादाबाई. 34 धावा धाव फलकावरती झाल्यात. 8 बॉल आणि विजयासाठी 26 धाव्यांची जी आपण पाहतोय गरज आहे. एकदम जबरदस्त मॅच ही शेवटच्या बॉल पर्यंत जाणार आहे. आठ चेंडू आणि विजयासाठी 26. ओ, हा चेंडू इथे आपण पाहत आहोत. कैलास परत एकदा धावून आले टीमसाठी. चांगला बॉल तिथे फीड केला. फक्त 1 धाव इथे खर्च होती या बॉल वरती. एका धावेनं काम होणार नाही. दानिश आणि दादाभाई यांना देखील माहित आहे. अब नहीं चलेगा एक्कावर दुक्का, सीधा लगाना पडेगा चौकावर छक्का. शेवटचे 7 चेंडू आणि विजयासाठी आपण पाहत आहोत 25 धाव्यांची गरज आहे. शेवटच्या बॉल पर्यंत तुम्ही पहा, प्रेक्षक राजा आपापली जागा सोडत नाहीये. जबरदस्त मॅच आतमध्ये जी काही सुरू आहे. 7 बॉल 25 धावा. याच बरोबर चेंडू हवेमध्ये असेल तिथे पाहायचं आपल्याला. हा बॉल सीमारेषेच्या बाहेर. वाघाची दाढ फोडलाय पाड. दादाची दादागिरी बरकरार आहे. षटकार. फटकस ध्वदार हा गेला षटकार. अस्सल चवीचा दर्जा म्हणजेच हॉटेल सर्जा याचे प्रोप्रायटर मान्य निखिल शेठ भुजाडी व सतीश शेठ गुले यांचा षटकार. शेवटचे 6 चेंडू आणि विजयासाठी आपण पाहत आहोत 19 धाव्यांची गरज आहे. 4 ओव्हर नंतर 41 झाल्यात. 6 चेंडू मध्ये विजयासाठी 19 धाव्यांची गरज. वाचवा वेळ. दादाबाई शेखना अजून जर 3 षटकार खेळलेत तर भावी नगरसेवक संतोष भाऊ झावरे यांच्या वतीने 5000 रुपयांचं प्राइज असणार आहे. आणि विकेट साठी आपण माननीय पिनूभाऊ गरड यांच्या वतीने या ओव्हर मध्ये जो गोलंदाज विकेट घेईल त्यालाही 500 रुपयांचं प्राइज पिनूभाऊ गरड यांच्या वतीने. प्रेक्षकांना एक विनंती आहे, जे मैदानावरती आहेत आणि जे ऑनलाईन या क्रिकेटच्या सामन्याचा आनंद घेत आहेत, मित्रांनो हा तर फक्त एक प्रेक्षणीय सामना आहे, ट्रेलर आहे. उद्या खऱ्या अर्थानं इथे तुम्हाला सर्व चित्रपट पाहायला मिळेल. उद्या मात्र अटीतटीचे सामने या मैदानावरती रंगले जाणार आहेत. उद्या देखील प्रेक्षकांनी प्रचंड मोठ्या प्रमाणात या स्पर्धेला उपस्थिती लावायची आहे. शेवटचे 6 चेंडू 19 धाव्यांची गरज असताना गोलंदाज कैलास उगले गोलंदाजी ट्रॅकवरती. पहिला चेंडू इथे आपण पाहतोय जमीला समांतर खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथे डीप मध्ये आपल्याला पाहायला मिळाले लॉगॉनला हेमंत. आणि याच बॉल वरती आलेले आहे फक्त आणि फक्त 1 धाव. शेवटचे 5 चेंडू विजयासाठी 18 धावा. सामना कंपल्सरी चेस आहे. 5 चेंडू 18. विजयासाठी संघर्ष करावा लागेल. संघर्ष केल्याशिवाय पर्याय नाही. दादाबाई आता स्ट्राईक वरती आलेले आहेत. दादाबाई जर 3 षटकार खेळले तर भावी नगरसेवक संतोष भाऊ झावरे यांच्या वतीने 5000 रुपयांचं. ओ, हा चेंडू इथे पाहायचंय. धाव घेण्याचा प्रयत्न आणि वाईड बॉल. रिव्ह्यू घेतलेला आहे. पाहायचे आपल्याला. फक्त जे डिसिजन असेल ते ताबडतोब घेणं गरजेचं आहे, म्हणजे आपल्यापर्यंत निर्णय येईल. चला बॅट्समनचा, कारण फलंदाज तर बाद आहेच, परंतु फक्त वाईड साठी आपल्याला पाहायचे काय होईल.
गाण्यावर मला नाचायचंय, लावा ते गाणं. क्रिकेट म्हणजे चुकला तो हुकला. स्टार मोटर्स राहुरीचे मालक मान्य असलम भाई पठाण व मान्य मजहर भाई Thank you. शेख Thank you. यांची बळीची टाळी. वाईट बॉल इथे आपण पाहतोय आहे आणि निर्णय देखील आलेला आहे. इट्स अ हा वाईट बॉल. गेला व्हाईट बॉल. सुश्रुत पतसंस्थेचे चेअरमन मान्य दिलीप भाऊ धनवटे यांच्याकडून एक रन. शेवटचे 5 चेंडू आणि विजयासाठी आपण पाहत आहोत. 17 धाव्यांची गरज आहे. 2 भावांची जोडी आतमध्ये आता आहे. आसिफ खतीब आणि स्ट्राईक वरती आपण पाहत आहोत दानिश Thank खतीब. you. या ठिकाणी अनिल भाऊ ओवळ उपस्थित आहेत. चेतुदादांना मी विनंती करेल आपण अनिल भाऊ ओवळ यांचा सन्मान आपल्या हस्ते करावा. 5 चेंडू 17 धावा. कैलास याच बरोबर हा चेंडू पाहायचा आपल्याला. थेट झेल घेतला युवराज गुंजाळ. सक्सेसफुली झेल फलंदाज इथे पाहायचं आपल्याला. बाद दानिश बॅक टू द पॅव्हिलियन. गाण्यावर मला नाचायचंय, लावा ते गाणं. क्रिकेट म्हणजे चुकला तो हुकला. स्टार मोटर्स राहुरीचे मालक मान्य असलम भाई पठाण व मान्य मजहर भाई शेख यांची बळीची टाळी. कैलास उगले यांच्यासाठी सन्माननीय पिनूभाऊ गरड यांच्या वतीने 500 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. या ओव्हरमध्ये जर विकेट घेतली तर पिनूभाऊ गरड यांच्या वतीने 500 रुपयांचं प्राइज होतं आणि ते प्राइज जात आहे कैलास उगले यांना. नक्कीच आपण पाहत आहोत. आता मात्र सामना शिल्लक आहे. 4 चेंडू आणि विजयासाठी आपण पाहत आहोत. 17 धाव्यांची गरज आहे. अंकुश शेकडे सर स्वतः संघ मालक मैदानाच्या आतमध्ये आहेत. थँक्यू. 4 चेंडूमध्ये जर कैलास उगले अजून एक विकेट घेत आहेत तर त्या विकेटसाठी सन्माननीय पिनूभाऊ गरड साहेबांच्या वतीने 500 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. आणि सलग 2 षटकारांसाठी भावी नगरसेवक संतोष भाऊ झावरे यांच्या वतीने 500 रुपयांचं प्राइज आहे. शेवटचे 4 चेंडू आणि विजयासाठी आपण पाहत आहोत. 17 धाव्यांची गरज आहे. काय गोलंदाजी केली, जबरदस्त गोलंदाजी राहिलेली आहे. कैलास उगले वैभवी दूध संकलन केंद्र करे संगमनेर की त्यांच्या विरोधात पाहायचंय कोण जिंकणार. आयुष 11 राहता चालू असलेली मॅच रंगली आहे. हो हा सुद्धा चेंडू इथे पाहायचा आहे. झेल शादाबनं टिपलेला एक सुरेख झेल फलंदाजी इथे आपण पाहतोय. बाद धक्का क्रमांक 8 फलंदाज इथे आपण पाहतोय बाद आहेत. गाण्यावर मला नाचायचंय, लावा ते गाणं. क्रिकेट म्हणजे चुकला तो हुकला. स्टार मोटर्स राहुरीचे मालक मान्य असलम भाई पठाण व मान्य मजहर भाई शेख यांची बळीची टाळी. धन्यवाद. या विकेटसाठी सन्माननीय पिनूभाऊ गरड साहेबांच्या वतीने कैलास उगलेला परत 500 रुपयांचं प्राइज जमा झालेला आहे. आणि भावी नगरसेवक संतोष भाऊ झावरे यांच्या वतीने लागोपाठच्या 2 षटकारांसाठी 1000 आणि बॅटिंग टीम जर सामना जिंकली तर संतोष भाऊ झावरे भावी नगरसेवक यांच्या वतीने 2000 संघासाठी. आणि यानंतर अजून एक विकेट जर घेतली गोलंदाजाने तर पिनूभाऊ गरड यांच्या वतीने 500 रुपयांचं प्राइज आहे. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत आणि 17 धाव्यांची गरज आहे. गौरव नेक बॅट्समन मात्र आता आतमध्ये पोहोचलेले आहेत. हा चेंडू व्हाईट बॉल. प्रतीक्षा संपलेली हा नाहीये. गेला व्हाईट बॉल. सुश्रुत पतसंस्थेचे चेअरमन मान्य दिलीप भाऊ धनवटे यांच्याकडून एक रन. चांगलं काम आहे मनोज दादा येवले यांचं. काही होऊ आतमध्ये विकेट जाऊ नो बॉल येऊ काही होऊ ते मात्र गाण्यावर मला नाचायचंय, लावा ते गाणं. क्रिकेट म्हणजे चुकला तो हुकला. स्टार मोटर्स राहुरीचे मालक मान्य असलम भाई पठाण व मान्य मजहर भाई शेख यांची बळीची टाळी. 3 चेंडू आणि विजयासाठी आपण पाहत आहोत. 16 धाव्यांची जी आपण पाहतोय गरज आहे. मॅच अजून देखील संपलेली नाही. 3 षटकार जर खेळले आसिफ इथे हिरो ठरेल. याच बरोबर पाहायचं आपल्याला हा पहिला असेल की काय. आणि आलाय एक पॉवरफुल षटकार आसिफ खतीबच्या बॅटमधून. छेडन फटका सद्वादार. हा गेला षटकार. अस्सल चवीचा दर्जा म्हणजेच हॉटेल सर्जा याचे प्रोप्रायटर मान्य निखिल शेठ भुजाडी व सतीश शेठ गुले यांचा दणदणीत षटकार. थँक्यू. हा सामना जर बॅटिंग टीम जिंकते तर भावी नगरसेवक संतोष भाऊ झावरे यांच्या वतीने संघासाठी 2000 रुपयांचं प्राइज आहे. आयुष 11 टीमची शेवटची विकेट आहे. सचिन इंगे सारंगच्या वतीने सुद्धा आसिफसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक. सामना जर जिंकला तर मॅच संपलेली नाहीये. हा गेला व्हाईट बॉल. सुश्रुत पतसंस्थेचे चेअरमन मान्य दिलीप भाऊ धनवटे यांच्याकडून एक रन. थँक्यू.
थँक्यू थँक्यू. थँक्यू. शेवटचे 2 बॉल आणि विजयासाठी आपण पाहत आहोत. 9 धाव्यांची Thank गरज you. आहे. प्रेक्षकांनी कोणी आतमध्ये यायचं नाही. या 2 चेंडूमध्ये जर विकेट घेतली कैलास उगलेनं तर सन्माननीय पिनू भाऊ गरड यांच्या वतीने अजून 500 रुपयांचं प्राइज. 2 चेंडू आणि विजयासाठी आपण पाहत आहोत. 9 धाव्यांची गरज आहे. प्रेक्षक राजा जागेवरती उभा राहिलाय. आतमध्ये चालू तरी काय आहे. कधी मॅच संगमनेरकडे, कधी Thank you. सामना राहता तालुक्याकडे. सन्माननीय पिनू भाऊ गरड आणि त्याचबरोबर मोनू भाऊ वाळके यांच्या वतीने विकेट साठी 500 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. आणि संघ जिंकला, बॅटिंग टीम जिंकली तर 2000 संतोष ओलावरे. 2 चेंडू आणि विजयासाठी आपण पाहत आहोत. 9 धाव्यांची गरज आहे. कैलास उगले पाहिजे आपल्याला. आणि याचबरोबर हा चेंडू इथे आपण पाहत आहोत. लास्ट विकेट देखील आहे. शेवटची विकेट आहे. आणि याचबरोबर संघ ऑल आउट. टीम इथे आपण पाहत आहोत. आयुष 11 राथा टीम ऑल आउट. आणि हा सामना वैभवी दूध संकलन केंद्र करे संगमनेर टीमने जिंकलाय. आणि एलिमिनेटर फेरीमध्ये पोहोचणारा दुसरा संघ आपल्याला देखील भेटलेला आहे. वेल प्लेड संगमनेरकर. सक्सेसफुल. आपला शानदार खेळ पाहुणी आम्ही झालो दंग जेव्हा आपण ठरला महाराणा प्रीमियर लीगचा